हाय हॅलो नमस्कार. तर इथे या नवीन घरी आपल्याला येऊन आता 8 दिवस होऊन गेलेले आहेत आणि तृषा छान रमून गेलेली. मला तिचं फार टेन्शन होतं की ती राहील का, कारण चाळीतली मुलं, तिचे ते फ्रेंड, तिला सगळ्या गोष्टींची त्या खूप सवय होती. म्हणजे मुलं आपल्या घरात अगदी जेवणापासून खेळेपर्यंत, रात्री झोपेपर्यंत असायची. ते सगळं मी तुमच्याशी ब्लॉग थ्रू शेअर करायचे. म्हटलं आता ही नवीन ठिकाणी, नवीन मुलं, सगळे शेजार पाजार नवीन, ती ॲडजस्ट होईल का, की आपल्याला त्रास देईल, या सगळ्या गोष्टींचं मिलनलाही टेन्शन होतं आणि मलाही टेन्शन होतं. पण तिच्याकडे बघून असं वाटतच नाहीये की आपण इथे नवीन नवीन आहोत. उलट मिलनला आणि मलाच करमत नाहीये. आमचे चेहरे पडलेले आहेत, असं उदास वाटतं. घरची आठवण येते, गावची आठवण येते. पण तृषाचं काही नाही, ती एकदम ओके, हॅपी आहे. खाली गेली तरी सगळ्यांमध्ये ती मस्तपैकी मिसळून खेळते, बोलते. तिला ओळख लागत नाही. जे कोणी दिसेल त्यांच्याशी ती गप्पा मारते. आम्ही इथे राहायला आलोय, आम्ही नवीन आहे, आमचं गावाला घर आहे, ह्या सगळ्या गप्पा तिच्या लगेच चालू होतात. मग करमतही नव्हतं आणि अनिता इथेच राहती. तर म्हटलं आपण अनिताकडे चक्कर टाकून येऊयात. तर मिलनला म्हटलं जाऊयात आपण. तर वातावरण छान होतं, पाऊस येऊन गेला होता, त्याच्यामुळे 4 व्हीलरमध्ये नको बोलला, आपण 2 व्हीलरवरती छान जाऊयात. त्यांच्या इथे आलो घरी. तृषा आणि त्रिशा खूप खेळल्या. तृषालाही छान वाटलं, कारण असं वेगळं काही असलं, आपल्या ओळखीचं कोणी असेल तर मन रमून जातं. मग आम्ही थोडा वेळ बसलो आणि त्यांनी जेवण वगैरे बनवलं होतं मिलनसाठी, चिकन वगैरे, ते त्यांनी खाल्लं. घरी यायला निघालो होतो. इथे गरमागरम जिलेबी दिसली. मला जिलेबी फार आवडते, मग थोडीशी जिलेबी घेतली आणि असा काही साजचा छान दिवस होता. चलो बाय बाय.